नमस्कार. कसे आहात आपण? मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी गरम गरम कोथिंबिरीच्या तिखट मिठाच्या पुऱ्या. चला तर मग त्या कशा करायच्या ते आता आपण बघूयात. इथे मी 3 डाव कणिक घेतलेली आहे. साधारण एक 15-20 पुऱ्या होतील मोठ्या अशी. त्याच्यामध्ये हा जो चमचा दाखवला आहे तो अर्धा चमचा डाळीचं पीठ आणि अर्धा चमचा बारीक रवा ह्याच्यात मिक्स केलेला आहे. त्यामुळे पुरी खुसखुशीत होते आणि अर्धा एक तास तरी ती तशीच फुगलेली राहते. तसंच त्याच्यामध्ये तिखट, मीठ, ओवा, तीळ, जिरे हे तर सगळं घातलेलंच आहे. हळद अगदी चिमूटभर टाकली आहे, कारण मग जर तळताना ना आपल्याला तिचा खरपूस झालेला रंग कळतो. हळद जर खूप टाकली तर कळत नाही. आणि जवळजवळ निम्मी गड्डी कोथिंबिरीची पानं याच्यामध्ये देठ घेतलेली नाही आहेत. सगळी पानं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण मी ही पुदिन्याची चटणी त्याच्याबरोबर केलेली आहे. पुदिना, थोडंसं डाळं, लसूण, नंतर कोथिंबीर, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल असं घातलं आहे. आणि त्यामुळे काय, लिंबू घातल्यामुळे ह्याचा रंग बदलत नाही. तुम्ही याला पाहिजे तर फोडणी देऊ शकता किंवा विदाऊट फोडणीचीही अतिशय छान राहते. पुदिन्याच्या चटणीमध्ये सुद्धा एक हिरवी मिरची बी काढून थोडंसं मीठ आणि थोडी साखर मी घातली आहे. अर्थात यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, छोटा चमचा आपलं चहा कॉफी करताना जो वापरतो तो, आणि कडकडीत 1 डाव तेल. हे बघा, म्हणजे तेल असं टाकताना ना ते उकळलेले तर ते बुडबुडे येत आहेत. तुम्ही बघू शकता इथे. लांबणं टाकायचं आहे, तोंडावर वगैरे उडू शकतं. आणि हात एकदम आत घालायचा नाही आहे, भाजू शकतं. त्यामुळे थोडं थोडं अशी बाजूची गार कणिक त्याच्यावर पसरायची आहे आणि त्याची मूठ बनली पाहिजे एवढं तेल घालायचं आहे. मग तुमच्या अंदाजाने तुम्ही घाला. आणि तुम्हाला जर रंगात बदल नको असेल, लाल नको असेल दिसायला, तर तुम्ही हिरवी मिरची आहे पोपटी रंगाची, तिच्याचं पोट फाडून मिरचीचं सगळं बी काढून तुम्ही ती चटणीच्या आधी थोडी वाटून घालू शकता त्याच्यामध्ये. किंवा मला तर तिखटच आवडतं, मी तिखटच घातलेलं आहे. आता हे बघा, ही कणिक कशी छान मळली गेली आहे. हिला सगळीकडं तेल अगदी व्यवस्थित लागलेलं आहे. आणि इतर जिन्नस जे आपण टाकले आहेत की नाही, ते पण खूप छान लागलं आहे. हे बघा, मुद्दामून मी व्हिडिओ जरा मोठा झाला आहे, पण सविस्तर कळण्यासाठी मी हे करते. आणि अर्थातच एका हातात मोबाईल घेऊन मी व्हिडिओ करते, त्यामुळे काही कमी जास्त झालं तर समजून घ्या. आता हे चटणी केलेलं एवढं पाणी आहे, जास्त पाणी नाही आहे. ते पाणी घ्यायचं आहे आणि ते त्याच्यात कणिक भिजवायची. पुरीला आपण नेहमीच्या पोळ्यांपेक्षा जी कणिक भिजवतो ना, त्याच्यापेक्षा घट्ट कणिक भिजवायची आहे. पण अति घट्ट पण नाही, कारण आपण रवा घातला आहे आणि रवा फुगतो पाणी घातलं की. त्यामुळं व्यवस्थित अशी पाणी घालून आणि घट्ट कणिक आपण आता भिजून घेऊ. घट्ट कणिक भिजून झाल्यावर वरनं थोडंसं तेल लावायचं आहे आणि ती चांगली अर्धा तास तरी मुरायला, कारण रवा घातला आहे ना, त्यामुळे त्याला फुगायला चान्स पाहिजे. हे बघा, ही अशी मळून घ्यायची तेल लावून अर्धा तास होऊन गेला आहे. कणिक छान भिजली गेली आहे, रवा पण फुलला आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, कलर पण छान आला आहे. आता तिला ना जरा तेल लावून परत चांगली मळून घ्यायची आहे थोडी, म्हणजे ती व्यवस्थित सगळीकडनं सारखी मळली जाईल. आणि आपल्याला जशा पुऱ्यांचा आकार पाहिजे, लहान, मोठा, मध्यम, तशा लाट्या करून घ्यायच्या आहेत. तर आणि साईड बाय साईड गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे, कारण पुरी तळताना तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे, म्हणजे ती टम्म फुगून येते. आणि ती तळताना टाकली की लगेच अशी वर येते. किंवा मग थोडंसं ना झाऱ्याने तेल उडवत राहायचं तिच्यावर. आणि मग दुसऱ्या बाजूने इकडे छान गुलाबी रंग आला की मग दुसऱ्या बाजूने ती उलटून
परत तळायची आहे. आता ना हे करताना मी खाली ना एक माझं नेहमीचं कापड आहे धुवून ठेवलेलं, कारण आपला पोलपाट सरकू नये किंवा कणिक तेल सांडू नये. कधीकधी पोळ्या करताना कणिक बिणिक सांडते ना, मग ते आपलाच कुटाणा होऊन बसतो आवरायचा, पुरणपोळी गुळाची पोळी किंवा एरवी साध्या पोळ्या करताना. तर असं मी कापड तयार करून घेतलेलं आहे आणि ते असं खाली टाकते आणि मग ते धुवून टाकायचं. म्हणजे मग ओटा आपण दमलेलो असतो, ओटा साफ करण्यात आपला अजिबात वेळ जात नाही. पुऱ्या लाटून घेऊया. सगळीकडनं सारखी कडेनं पातळ करायची आहे, फार पण अगदी पातळ करायची गरज नाही आहे. हे बघा अजिबात चिकटत नाही आहे. अशा 5-6 पुऱ्या आपण लाटून घेऊ, तोवर आपलं तेल तापतं आहे. आणि कडकडीत तेल तापल्याशिवाय पुरी कधीच तळायची नाही, नाहीतर ती फुगतही नाही आणि वातट होते. तर आता मी 5-6 पुऱ्या लाटून घेते, तोवर चांगलं तेल गरम होईल. एकदा म्हणून तुम्हाला माझा आवाज यावा म्हणून मी चिमणी सुरू केलेली नाही आहे. इथे मी मध्यम आकाराच्याच 5-6 पुऱ्या करून घेतल्या आहेत. एक मोठी पण केलेली आहे, फार खेळत बसायला नको म्हणून. रंग तर छान दिसतो आहे, मध्ये कोथिंबिरीची पानं अशी डोकं काढत आहेत. आता आपण या 5-6 केलेल्या पुऱ्या तळून घेऊ. इथे चिमणी मात्र सुरू केली आहे, कारण ते वासाचा त्रास होऊ नये म्हणून खिडकी उघडी टाकली आहे. त्यामुळे तुम्हाला माझा आवाज येतो आहे की नाही माहीत नाही. हे बघा अशी टम्म फुगली आहे, तेल उडवलं आहे पुरीवर आणि अशा पुऱ्या सगळ्या मी तळून घेतलेल्या आहेत. बघितलं ना, रंग पण किती छान आला आहे आणि सगळ्या पुऱ्या फुलल्या आहेत. मुख्य म्हणजे काय ना, या तेल पीत नाहीत. जर तुम्ही लगेच केल्यात आणि तळल्यात ना तर तेल पीत नाहीत. त्यामुळे एकदा का कणिक आपण म्हणजे लाट्या लाटल्या की 5-6 पुऱ्या करून घ्यायच्या आणि गरम गरम तेलात अशा तळून घ्यायच्या. तर आता आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि एकूण एक पुरी छान अशी फुगलेली आहे. ह्या आहेत ना, ह्या जरा खमंग काढल्या. बघा एक पुरी मी तुम्हाला कुस्करून दाखवते. इथं अजिबात तेल प्यालेलं नाही आहे पुरीनं, हातालासुद्धा लागलेलं नाही आहे. तुम्ही बघितलंच असेल. मस्त पुदिन्याच्या चटणीबरोबर मी आता या सर्व करते आहे. तुम्ही सॉसबरोबर देऊ शकता किंवा म्हटलं ना शेंगदाण्याच्या कुटामध्ये दही, साखर, तिखट, मीठ घालून त्याच्याबरोबर खाऊ शकता. चहाबरोबर खाऊ शकता. अगदी काही नाही तर लोणचं, मेथ्यांबा, कायरस कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता. नुसतीसुद्धा खाऊ शकता. लहान मुलांच्या डब्यांना देऊ शकतात. मुख्य म्हणजे म्हातारी माणसंसुद्धा ह्याचा मस्तपैकी आस्वाद घेऊ शकता. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली तर लाईक करायला विसरू नका. तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थात मैथिलीज फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला, ऐकायला, बघायला व शिकायला मिळणार. मग करताय ना सबस्क्राईब? चला तर मग लवकरच परत भेटू अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन. तोवर खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.